जय शिवराय मित्रांनो प्रधानमंत्री आवास योजना शहरीच्या संदर्भातील एक महत्त्वाचा अपडेट आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। मित्रांनो, केंद्र शासनाच्या माध्यमातून 17 सप्टेंबर 2024 रोजी प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीणच्या नवीन मार्गदर्शक सूचना निर्गमित करून देशभरामध्ये ही योजना राबवण्यासाठी मंजुरी देण्यात आलेली आहे। याच सर्वांसाठी घरे या संकल्पनेच्या आधारित राबवल्या जाणाऱ्या प्रधानमंत्री आवास योजना शहरी 2.0 या योजनेची राज्यामध्ये अंमलबजावणी करण्यासाठी राज्य शासनाच्या माध्यमातून आता अखेर मंजुरी दिलेली आहे, ज्याच्या अंतर्गत शहरी भागातील लाभार्थ्यांना घरकुलासाठी अर्थात घर खरेदीसाठी 2.5 लाख रुपयापर्यंतचं अनुदान या योजनेच्या अंतर्गत दिलं जाणार आहे। या योजनेच्या अंतर्गत अत्यल्प उत्पन्न गटासाठी ईडब्ल्यूएस प्रवर्गासाठी शौचालय व अन्य पायाभूत नागरी सुविधासह 30 चौरस मीटर ते 45 चौरस मीटर पर्यंतची घरं बांधण्यासाठी मंजुरी देण्यात आलेली आहे। आणि याच्याच अंतर्गत ही योजना आता संपूर्ण राज्यामध्ये राबवण्याकरता 4 घटकाद्वारे राबवण्याकरता मंजुरी देण्यात आलेली आहे, ज्याच्यामध्ये वैयक्तिक स्वरूपातील घरकुल बांधकाम, बेनिफिशियरी लेड कन्स्ट्रक्शन ज्याला बीएलसी म्हणतात, भागीदारी तत्वावरती परवडणारी घरं एएचपी, भाडे तत्वावरती परवडणारी घरं एआरएच आणि व्याज अनुदान योजना इंटरेस्ट सबसिडी स्कीम जी मोठ्या प्रमाणात राबवली जाणारी योजना आहे। मित्रांनो, याच्याच अंतर्गत शहरी 1.0 ही योजना राज्यामध्ये राबवल्यानंतर आता केंद्र शासनाच्या माध्यमातून आणि राज्य शासनाच्या माध्यमातून दोन्ही माध्यमातून हे अनुदान देऊन योजना राज्यामध्ये राबवण्याकरता अंमलबजावणी करण्याकरता मंजुरी देण्यात आलेली आहे। याच्यामध्ये आपण पाहू शकता जे काही पात्र लाभार्थी असतील याच्यामध्ये पती पत्नी अविवाहित मुले मुली 18 वर्षाखालील मुलं किंवा 18 वर्षाखालील मुली असे कुटुंब असणार आहे। या योजनेअंतर्गत अनुदान प्राप्त करून घेण्याकरता शहरी भागात राहणाऱ्या ईडब्ल्यूएस एलआयजी एमआयजी कुटुंबातील कोणत्याही सदस्याच्या नावावरती देशाच्या कोणत्याही भागामध्ये पक्के घर नसावे, लाभार्थ्याने गेल्या 20 वर्षांमध्ये कोणत्याही शासकीय योजनेचा घरकुलाचा लाभ घेतलेला नसावा, योजनेअंतर्गत बांधण्यात येणारी घरे ही कुटुंबातील कर्त्या महिलेच्या किंवा कुटुंबातील कर्ता पुरुष महिला यांच्या संयुक्त नावावरती असणार आहेत। याचप्रमाणे पात्र लाभार्थ्याची वार्षिक उत्पन्न मर्यादा ही ईडब्ल्यूएस साठी 6 लाख इतकी आणि याच्यामध्ये जे 10 लाखापेक्षा जास्त लोकसंख्या असलेले शहर आहेत याच्यासाठी 6 लाख आणि उर्वरित महाराष्ट्रासाठी 4.5 लाख रुपये एवढी असणार आहे। याच्या अंतर्गत दिल्या जाणाऱ्या अनुदानाचं सुद्धा या ठिकाणी दिलेलं आहे, ज्याच्यामध्ये बीएलसी साठी केंद्र शासनाचा हिस्सा 1.5 लाख रुपये, राज्य शासनाचा हिस्सा 1 लाख रुपये, एएचपीच्या अंतर्गत केंद्र शासनाचा हिस्सा 1.5 लाख रुपये, राज्य शासनाचा हिस्सा 1 लाख रुपये, एआरएचच्या अंतर्गत कोणत्याही प्रकारचं अनुदान नसणार आहे। याच्यामध्ये जे काही प्रतिकृती 2.0 अंतर्गत नाविन्यपूर्ण बांधकाम तंत्रज्ञान अनुदान म्हणून रुपये चौरस मीटर आणि राज्य शासनाचं 2000 रुपये चौरस मीटर अशा प्रकारे हे अनुदान दिले जाणार आहे। आणि मित्रांनो, अशा प्रकारच्या अनुदानासह नवीन जे काही मार्गदर्शक सूचना आलेल्या आहेत या मार्गदर्शक सूचनाच्या अनुसार ही योजना आता राज्यामध्ये राबवली जाणार आहे आणि योजना राबवण्यासाठी राज्य शासनाच्या माध्यमातून अखेर मंजुरी दिलेली आहे। तर मित्रांनो, अशा प्रकारे हे महत्त्वाचं अपडेट होतं, ज्याची माहिती आपल्याला नक्की उपयोग पडेल अशी आशा करतो। मित्रांनो, योजनेसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज कसा करायचा याच्याबद्दल आपण यापूर्वीच माहिती घेतलेली आहे। तुम्ही जर तो व्हिडिओ पाहिलेला नसेल तर नक्की पहा। या योजनेच्या अंतर्गत अर्ज केलेल्या आणि अद्याप पात्र न झालेल्या लाभार्थ्यांना देखील आता या अंमलबजावणीच्या टप्पा 2 मध्ये पात्र केलं जाणार आहे। धन्यवाद।